माजलगाव शहरामध्ये जे आहे तर तृतीयपंथी जे आहे तर रस्त्यावर जे आहे तर सर्रास वाटमारी करत असून याकडे जे आहे तर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर या हिजड्यांमुळे जे आहे तर रस्त्याच्या मध्यभागी उभा टाकून जे आहे तर लोकांकडून जे आहे तर पैशाची मागणी करतात व पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे किंवा त्यांनी दिलेले पैसे हिसकावून घेणे असे प्रकार जे आहे तर माजलगाव शहरामध्ये दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून नागरिकांना त्रास देणे तसेच रहदारीस अडथळा निर्माण करणे व दिवसेदिवस हिजड्यांच्या संख्येमध्ये वाढ होत चालली असून पुणे येथील एका रुग्णालयामध्ये 50,000 रुपये देऊन शस्त्रक्रिया केली जात असून पुणे येथे जे आहे हिजडे निर्माण करण्याचा कारखाना जणू चालू असल्याचे दिसून येत आहे. माजलगाव शहरामधील बायपास रोडवर जे आहे तर बेशिस्तपणे जे आहे तर हे तृतीयपंथी वावरत असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनासहही मोठे अडथळे निर्माण करतात. तर दुचाकी सवार किंवा चारचाकी सवार यांना जे आहे तर रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणे व पैसे देता वेळी जे आहेत हातातील पैसे जास्त हिसकावून घेणे किंवा नागरिकांना शिवीगाळ करणे असे प्रकार दिवसेदिवस घडत चालले असून याकडे जे आहे तर पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तर रस्त्याच्या मध्यभागी उभा टाकून नागरिकाकडून पैसे उकळणाऱ्या या हिजड्यांना जे आहे तर लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा अशीही मागणी माजलगाव शहरवासियातून होत आहे. तर माजलगाव शहरातच नव्हे तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर हिजड्यांचा जे आहे तर मॉब नेमका आला कुठून हा जे आहे तर मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे. तर माजलगाव शहरात असणारे हे तृतीयपंथी नैसर्गिकपणे जे आहे तर शस्त्रक्रिया करून स्वतःचा झेंडर चेंज करून जे आहे तर पुणे येथून स्वतःचं झेंडर चेंज करून आले असल्याचेही सांगितले जाते. तर दिवसेदिवस जे आहे तर हिजड्यांच्या संख्येमध्ये वाढ होत चालली असून याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तर अनेक हिजडे असे आहे की यांनी लग्नही केले, लग्न केल्याच्या नंतर जे आहे त्यांना 2-2, 4-4 अपत्य आहे. भरधावपणे येणाऱ्या वाहनांना अडवणे तसेच त्यांच्याकडून पैशाची मागणी करणे असे प्रकार दिवसेदिवस वाढत चालले असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तर रस्त्याच्या मध्यभागी उभा टाकत असल्यामुळे रहदारीस तर अडथळा निर्माण होतोच, मात्र भरधावपणे येणाऱ्या एखाद्या वाहनांना ब्रेक न लागणे किंवा त्यांच्या अंगावर जाणे किंवा एखादा व्यक्ती ब्रेक मारून जे आहे तर स्लिप होऊन जागेवर पडून अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या नंतर प्रशासनाला जाग येणार का असाही सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. तर माजलगाव शहर पोलिसांनी व माजलगाव ग्रामीण पोलिसांनी माजलगाव शहरातच नव्हे तर परिसरामध्ये हिजड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दिवसेदिवस माजलगाव शहरातील नागरिकातून जोर धरू लागली आहे. लोकशाही तंत्र माजलगाव.